श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य यांचा विचार करताना किल्ले आणि गडकोट यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सुमारे 300 पेक्षा जास्त किल्ल्यांचे व्यवस्थापन केले. गड गरजतो सह्याद्रीचा, पायगुण लाभला शिवरायांचा. स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज पुन्हा एकदा पाय वळले ते म्हणजे माझ्या लाडक्या सह्याद्रीकडे. शहराचा हा गोंधळ मागे सोडून आज आपण अशा उंचीवर जाणार आहोत तिथून संपूर्ण जग महाराजांच्या नजरेतून पाहायला मिळतं. आजचा प्रवास असणार आहे आव्हानात्मक पण तितकाच सुखद. तर तयार आहात ना माझ्यासोबत किल्ले रायगड सर करायला? आमच्या ऑफिसच्या ग्रुपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीला म्हणजेच किल्ले रायगडला भेट देण्याचे ठरवले. 13 जण, 2 कार आणि 2 बाईक्स घेऊन आम्ही रायगड भ्रमंतीसाठी निघालो. वाटेत निसर्गाचा आनंद घेत मनात स्वराज्याच्या राजधानीला पाहण्याची ओढ आणि अंगात संचारलेला उत्साह घेऊन आमचा प्रवास सुरू होतो. मध्येच थोडा विसावा घेत आम्ही पुढे निघालो आणि रात्री 8 वाजता आम्ही पाचाड गावात पोहोचलो. तिथे आमचा मुक्काम हॉटेल शेगडेमध्ये होता. हॉटेलबद्दल सांगायचं तर तिथल्या रूम्स एकदम छान आणि स्वच्छ आहेत, ज्यामुळे प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला. मुक्कामासोबतच तिथे जेवणाची देखील उत्तम सोय आहे. घरगुती चवीचे आणि पोटभर जेवण मिळते. हॉटेल मालकांचा स्वभाव आणि तिथली सेवा पाहता रायगड ट्रेकसाठी येणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. रात्रीची विश्रांती घेऊन पहाटे 5 वाजताच आम्ही उत्साहाने ट्रेकला सुरुवात केली. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज आपण चाललो आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गौरवशाली किल्ल्यावर, म्हणजेच मराठा साम्राज्याच्या राजधानीवर. आणि तुम्ही बघू शकता माझ्यासाठी ऑफिसचे कलिग्स आहेत आणि सर, ओमकार, सुनील, अतिश, भूषण, हसमुख सर, योगेश, सागर, नितीन, विजय, संजय, नितीन आणि इर्शाद. आणि आज आपण भटकंती करणार आहे रायगड किल्ल्याची आणि काही महत्त्वाचा अनुभव आम्ही तिकडे अनुभवणार आहेत. चला तर स्टार्ट करूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज महादेव. जय जिजाऊ जय शिवराय महादेव. जय 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 शिवाजी. ऐकलात ना हा आवाज? हीच ती ऊर्जा आहे जी आम्हाला कितीही मोठा डोंगर असला तरी थकवू देत नाही. इथून आपण तीर्थ दरवाजापासून स्टार्ट केलेला आहे. इथून पोहोचणार आहे महादरवाजाच्या इथं. नुकताच जयघोष झालाय हेच नाव घेऊन आम्ही पहिली पायरी चढायला सुरुवात केली आहे. आजचा रस्ता थोडा कठीण आहे पण सोबतीला आहे जीवाभावाचे मित्र असल्याने काळजी नाही. श्वास फुलतोय पण मनात फक्त गड गाठायची ओढ आहे. सकाळचे वातावरण अत्यंत प्रसन्न होते. हातातील टॉर्चच्या प्रकाशात आम्ही रायगड सर करायला सुरुवात केली. त्या पहाटेच्या गारव्यात टॉर्चच्या प्रकाशात पायऱ्या चढताना एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. हवेत मंद गारवा होता. प्रत्येक पाऊल गडाच्या माथ्याकडे पडत होते. गडाकडे जाण्यासाठी तीर्थ दरवाजापासून सुमारे 1400-1500 एवढ्या पायऱ्या आहेत गडाच्या महादरवाजापाशी पोहोचेपर्यंत. जेव्हा आम्ही महादरवाजापाशी पोहोचलो तेव्हा तिथे महाराजांचे असंख्य मावळे दरवाजा उघडण्याची वाट पाहत उभे असलेले दिसले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. सकाळी 7 वाजता दरवाजा उघडताच जय भवानी जय शिवाजी जयघोषात सर्व मावळे गडाच्या आत मार्गस्थ झाले. मित्रांनो, आम्ही आता रायगडच्या महादरवाजातून प्रवेश करत आहोत. हा दरवाजा शत्रूंना सहज दिसू नये अशा पद्धतीने बांधलेला आहे. याची रचना गोमुखी आहे. 2 बुरुजांच्या आड तो सुरक्षित लपलेला आहे. यांच्या रचनेत महाराजांच्या दृष्टिकोनाची कल्पना येते. महादरवाजा उघडला आणि भास झाला की आजही प्रत्येक शिरा महाराजांच्या पराक्रमाची गाथा गातोय. याच उंबरठ्यावरून 1674 मध्ये शिवरायांनी स्वराज्याची राजधानी म्हणून पाऊल ठेवले होते. रायगडचा हा महादरवाजा केवळ दगड मातीचं बांधकाम नसून धगधगत्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. महादरवाजातून गडावर प्रवेश करून थोडे पुढे आल्यावर आपल्याला जो विस्तीर्ण तलाव दिसतो तोच हत्ती तलाव. शिवकाळात गडावरील गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा प्रामुख्याने वापर केला जात असे. आजही ह्या तलावाची रचना पाहून
त्या काळातील जलव्यवस्थापनेचे कौतुक वाटले. हत्ती तलाव पाहून आम्ही गडाची मुख्य देवता आई शिरकाईच्या दर्शनासाठी निघालो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस हे छोटे पण प्रसन्न देऊळ दिसते. ते शिरकाई देवीचे मंदिर. शिरकाई ही रायगडाची अधिष्ठात्री देवता मानली जाते. गडाच्या बांधकामापूर्वी आणि आजही शिवप्रेमी गडावर आल्यावर सर्वात आधी या माऊलीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात. मंदिराचा शांत परिसर आणि देवाचे रूप पाहून मनाला खूप समाधान मिळाले. महादरवाजा ओलांडून आम्ही रायगडच्या त्या पवित्र मातीत पाऊल ठेवले. सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगरखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वात उंचीवर असतो. जय भवानी जय शिवाजी. अरे समोर हा भव्य राजदरबार दिसला. डोळ्यासमोर शिवकाळाचा तो सुवर्ण इतिहास उभा राहिला, जिथे कधी काळजाचा ठोका चुकवणारा महाराजांचा सिंहासनाधिष्ठित दरबार भरत असे. तिथे आज नतमस्तक होताना अंगावर शहारा येत होते. या सभा मंडपात सुमारे 10,000 लोक बसू शकत होते. महाराजांनी याच ठिकाणाहून जनतेचे प्रश्न सोडवले आणि स्वराज्याचा कारभार पाहिला. हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. त्यानंतर आम्ही पोचलो ते जगदीश्वर मंदिरापाशी. जगदीश्वर मंदिराची पहिली पायरी, ज्यावर रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले आहे. मंदिराच्या पायरीवर कोरलेले ते शब्द सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. या शब्दांचा असा अर्थ आहे की मी हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होताना मन शांत झालं आणि डोळे भरून आले. तो प्रत्येक क्षण हा केवळ ट्रेक नव्हता, तर आमच्यासाठी ती एक वारी होती. इतका इतिहास आणि साहस अनुभवल्यानंतर आता वेळ आहे थोडी शांतता अनुभवायची. ही आहे जगदीश्वर मंदिर, जिथे शिवाजी महाराज दररोज दर्शनासाठी येत असत. मंदिराच्या सभामंडपातील अप्रतिम नक्षीकाम आणि येथील शांत वातावरण मन शांती देते. आणि या मंदिरासमोरच महाराजांचा सर्वात विश्वासू आणि निष्ठावान असलेला कुत्रा वाघयाची समाधी आहे. शब्दात मांडता येणारा नाही असा अनुभव. जगदीश्वर मंदिराचा तो परिसर आणि साक्षात शिवछत्रपतींची समाधी, मनाला मिळणारी ती शांतता आणि ऊर्जा केवळ रायगडावरच मिळू शकते. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. या चढून गेल्यावर तो दरवाजा लागतो, तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास ते 7 अवशेष दिसतात. ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. मित्रांनो, रायगड किल्ल्यावरती असलेले हे धान्याचं कोठार आहे. तुम्ही इथे पाहू शकता. खाली भुयार दरवाजा आहे, खाली खोली आहे आणि त्या ठिकाणी कोठार होतं. सध्या सुरक्षतेच्या कारणास्तव जाळी लावलेली आहे. खरं तर शिवरायांच्या काळात हे धान्याचं कोठार होतं, परंतु शिवरायांच्या नंतर महाराष्ट्रात छत्रपतींच्या नंतर पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळामध्ये याच कोठारांचा वापर कैदी ठेवण्यासाठी केला जात होता. परंतु शिवाजी महाराजांच्या काळात मात्र हे धान्याचं कोठार होतं. राज्यसभेजवळ राणीवसा आहे. यामध्ये एकूण 8 खोल्या आहेत, ज्या महाराजांच्या पत्न्यांसाठी बांधलेल्या होत्या. राणीवशात प्रवेश केल्यावर तिथली ती स्नानगृहे पाहून थक्क व्हायला होतं. आजच्या काळात ज्याला आपण मॉडर्न प्लंबिंग म्हणतो, तशीच काही सोय महाराजांनी 350 वर्षापूर्वी तिथे केली होती. जमिनीखालून जाणारी पाण्याची नळ आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणारी ती व्यवस्था पाहून आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा अभिमान वाटतो. गंगासागर तलाव किल्ल्यावर पिण्याचे पाणी आणि इतर वापरासाठी असलेला हा मोठा आणि महत्त्वाचा तलाव आहे. गंगासागर तलावाच्या शेजारी हे शिवकालीन 7 मजली मनोरे पाहायला मिळतात. इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकांमध्ये किल्ले रायगडचा फोटो म्हणून हेच मनोरे दाखवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याच मनोऱ्याच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा फडकवला जात असे. 7 मजली मनोरे आणि खलबतखान्याच्या शेजारीच आपल्याला कंठसाळेचे अवशेष पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी याच ठिकाणी शिवकालीन चलन म्हणजेच लाणी तयार केली जात असत. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जी जागा आहे त्या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा अस्तित्वात होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला
सर्वात महत्वाचा काळ याच रायगडावरती गेलेला आहे आणि हे जे अवशेष तुम्हाला सध्या पाहायला मिळत आहे ते राजवाड्याचे अवशेष आहे. खरं तर 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचा रायगडावरती निधन झालं. हाच त्यांचा राहाता वाडा आहे. बालेकिल्ल्याच्या परिसरात सचिवालयाची इमारत पूर्वी अस्तित्वात होती, मात्र सध्या उरलेले आहेत ते फक्त अवशेष. 1888 साली इंग्रजांनी रायगड किल्ला जळून टाकला. तब्बल 11 दिवस रायगड जळत होता. या 11 दिवसांमध्ये गडावरती सागवानी लाकडात असलेल्या सर्व इमारती जळून खाक झाल्या. आता उरले आहेत हे फक्त दगडी अवशेष. नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन्ही रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसेच आहे. या बाजाराची रचना खूप खास आहे. प्रत्येकाची रचना एकसारखी होती, त्यामुळे कोणताही दुकानदार कोणाला फसवू शकणार नाही. यावरून महाराजांच्या उत्तम प्रशासनाची कल्पना येते. या बाजारपेठेत त्यावेळी जगभरातील वस्तूंची खरेदी विक्री होत असे, ज्यामुळे रायगड किती समृद्ध होता हे कळते. होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडे वाट पुरुषावत तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटे देऊळ दिसते. देवळासमोर नंदी दिसतो. गडावर खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे. गडावर खाण्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत. निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक न्याय. आता आपण रायगडच्या अगदी उत्तरेकडील टोकावर आहोत. हे आहे प्रसिद्ध टकमक टोक. हे टोक जवळपास 1200 फूट खोल आहे. या ठिकाणांचे सौंदर्य अवर्णनीय आहे. समोर दिसणारे हे सह्याद्रीचे डोंगर आणि दरी जणू काही निसर्गाने एक भव्य चित्रकला साकारलेली आहे. फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हे ठिकाण खूप महत्त्वाचे मानले जाते, कारण स्वराज्य विरुद्ध केलेल्या देशद्रोहाची शिक्षा याच ठिकाणाहून दिली जात असे. ही जागा आपल्याला महाराजांच्या न्यायप्रियतेची आणि स्वराज्यावरील निष्ठेची आठवण करून देते. इथे खूप जपून चाला. कडा खूप खोल आहे आणि धोकादायक आहे. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. मित्रांनो, रायगडचा इतिहास हा केवळ पुस्तकात नाही तर तो आजही या मातीत दडलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, गडावर अजूनही उत्खननाचे काम सुरू आहे आणि त्यात नवनवीन ऐतिहासिक अवशेष सापडत आहेत. कधी एखाद्या वाड्याचा पाया तर कधी शिवकालीन वस्तू. हे अवशेष पाहताना असं वाटतं की रायगडची ही भूमी आजही आपल्याला स्वराज्याच्या न सांगितलेल्या गोष्टी सांगू पाहते. संशोधकांच्या मेहनतीमुळे गडाचे हे मूळ रूप आता जगासमोर येत आहे. रायगडवर पाहण्यासारखे इतके काही आहे की एका दिवसात त्याची भव्यता डोळ्यात साठवणे अशक्य आहे. प्रत्येक बुरुज, प्रत्येक दरवाजा आणि प्रत्येक पाषाण महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतो. आम्ही खूप काही पाहिले, पण तरीही बरेच काही पाहायचे राहूनच गेले असे मनाला सारखे वाटत होते. मनाने घेतलेल्या या अधुऱ्या भेटीची तृप्ती करण्यासाठी आम्ही स्वतःशीच एक शब्द दिला आहे, आम्ही पुन्हा येऊ. पुन्हा एकदा निवांतपणे प्रत्येक कोपरा शोधायला, त्या इतिहासात जगायला आणि रायगड मनापासून एक्सप्लोअर करायला. कारण रायगड एकदा पाहून कधीच भरत नाही, तो पुन्हा पुन्हा खुणावत राहतो. मित्रांनो, पायऱ्यांनी गड चढण्याचा आनंद वेगळाच असतो, पण आज आम्ही रायगडचा एक वेगळा अनुभव घेणार आहोत. तो म्हणजे रायगड रोपवे. खाली खोल दरी आणि समोर गडाचे ते अकराळ विकराळ कडे. जेव्हा ही ट्रॉली हवेत झेपावते तेव्हा पोटात गोळा येतो, पण गडाचं रूप बघून सगळं विसरायला होतं. चला तर मग अनुभवूया हा हवेतील प्रवास. चढतानाचा तो घाम, तो जोश आणि पायऱ्यांचा थकवा, सगळं काही सार्थकी लागले. पण आता खाली जाताना जे दृश्य दिसतं ते खरोखरच अंगावर शहारे आणणारं असतं. पायऱ्यांनी उतरताना आपण गडाला जवळून बघतो, पण रोपवेने उतरताना आपल्याला सह्याद्रीची ही अफाट व्याप्ती लक्षात येते. उजव्या बाजूला दिसणारे ते कडे आणि खाली दिसणारं रायगडचं पायथ्याचं गाव, हे दृश्य शब्दात सांगणं कठीण आहे. अवघ्या काही मिनिटात आपण गडाच्या पायथ्याला पोहोचलो आहोत. पायऱ्यांनी येणारा अनुभव जितका श्रद्धेचा होता तितकाच रोपवेने जाण्याचा अनुभव हा थरथरक आणि सोयीचा होता.
मित्रांनो, रोपवेने खाली उतरताना आमची नजर एका अशा गोष्टीवर पडली की आम्ही सगळेच थक्क झालो. समोर बघा, हिरकणी बुरुजाच्या बरोबर बाजूला डोंगर कड्यांमध्ये एक मोठा दगड आहे. नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या दगडाचा आकार हुबेहूब गणपती बाप्पासारखा दिसतोय. निसर्गाची किमया बघा कशी आहे. सोंड, मस्तक आणि डोळे, अगदी स्पष्टपणे बाप्पाचं रूप त्या पाषाणात उमटलेलं दिसतंय. तुम्ही कधी रायगडला आलात आणि रोपवेने खाली उतरलात तर डाव्या बाजूला लक्ष देऊन नक्की बघा. गडावरून रोपवेने खाली उतरल्यानंतर आम्ही आता आलो आहोत रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात. या गावाचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे, कारण याच मातीत स्वराज्याची प्रेरणा, माँसाहेबांचं वास्तव्य होतं. आपण आता जिथे उभे आहोत तिथूनच खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या संस्काराची सुरुवात झाली. मित्रांनो, हे आहे राजमाता जिजाऊंचे समाधी स्थळ. ज्या माऊलीने शिवबांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले, ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार दिले आणि ज्यांनी हे स्वराज्य घडविले, त्या महासाहेबांनी याच पाषाण नगरीत अखेरचा श्वास घेतला. या समाधीसमोर नतमस्तक होताना मन भरून येतं. आज हे स्वराज्य आपण अनुभवतोय ते केवळ या माऊलीच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यागामुळेच. तर मित्रांनो, आमची ही रायगड वारी तुम्हाला कशी वाटली? रायगडचा हा ऐतिहासिक प्रवास आणि आमची ही मित्रांची साथ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन किल्ल्यावर, एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.